नमस्कार. मी ॲडव्होकेट अमोल खडसे बांदर पाटील आणि आज प्रभाग क्रमांक खोपोलीच्या 3 त्याच्यावर आपण बोलतोय. या ठिकाणी देखील अशी मोठी लढाई पार पडली आणि शिवसेनेचे शिवसेनेचा चेहरा अनिल सानप या ठिकाणी निवडून आले. किशोर पानसरे हा जुना जाणता नगरसेवक, त्यांचा पराभव झालाय, पराभव. त्याच ठिकाणी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षा सुवर्णताई मोरे या देखील निवडून आल्या. सुवर्णताई यांचं काम तर प्रचंडच आहे. मी त्यांची मुलाखत म्हणजे त्यांची बाईट घेतली होती निवडणूक काळात, मला माहिती आहे. आणि अनिल सानप हा चेहरा नगरपालिकेमध्ये नगरसेवक झालेला आहे. आणि मी अनिल सानप यांची मुलाखत केली होती. त्यावेळी त्यांना मी एक प्रश्न केला होता की साहेब, मला तुमचे विरोधक अगदी भरभक्कम दिसतात. त्यावेळी अनिल सानप यांनी एक वाक्य वापरलं होतं की अमोल पाटील, तुम्हाला जो काही तो आमचे विरोधक तुम्हाला दिसतात, मला विरोधक कुठेच दिसत नाहीत. आणि अनिल सानप यांची मुली मुलाखत मी केली होती. ती मुलाखत आजही बघा, परत जरा व्हिडिओ तो बघा तुम्ही सगळ्यांनी. काय कॉन्फिडन्स होता त्या माणसाला, काय कॉन्फिडन्स होता. कृष्णा व्हॅली या ठिकाणी त्यांचं राहतं घर आहे. त्या ठिकाणी जी काय मी युवकांची टीम बघितली, जे काय चेहरे बघितले, जो काही त्यांच्या मागे असणारा तरुणांचा पाठिंबा बघितला, मी भारावून गेलो त्यावेळी. म्हणलं अनिल सानप यांचा विजय त्या दिवशीच झालेला आहे, असं मनोमन मला त्या दिवशीच वाटत होतं. आणि अगदी प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी देखील अनिल सानप यांच्या म्हणजे त्यांचं जे काही बूथ वगैरे त्या भागात गर्दी बघितली. आमदार देखील त्या ठिकाणी आले होते. हा 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 म्हणजे मानलं पाहिजे अनिल सानप यांना. काय की म्हणजे आता मी नावं मला नाही, रतन गायकवाड असतील, पलीकडे ते पवार आमचे मित्र असतील, किती नावं तर मला आठवत देखील नाही ना काय नावं. काही माफ करा मला, मी सगळ्यांची नावं घेतल्यासारखे समजा. काय अनिल साहेबांचे बंधू म्हणजे काय काय भन्नाट टीम आहे त्या माणसाने निर्माण केली. आणि इतका अँटी इन्कम जे म्हणतो आपण विश्लेषण करताना, सातत्याने एकच उमेदवार असेल आणि त्याच्याकडून जर काही गोष्टी होत नसतील तर एक मोठा फटका बसतो आणि तो सगळा उद्रेक फटका अगदी वेगवेगळ्या घटकांनी व्यापलेला तो मतदारसंघ आहे, प्रभाग आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर प्रचंड अशी एक मोठं आव्हान देखील होतं. पण अनिल सानप हा हाडाचा कार्यकर्ता, ताकदीचा नेता, आणि त्यांनी करून दाखवलं, जिंकून दाखवलं यावेळी. अनेकांना आश्चर्य वाटतं. किशोर पानसरे यांचा पराभव. किशोर पानसरे हा हुशार व्यक्तिमत्व, सातत्याने चर्चेत असणारा नेतृत्व आणि सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर भांडणारा, लढणारा नेता. परंतु अशा देखील नेत्याचा अनिल सानप यांनी पराभव केला. दत्तात्रय मसुकर यांचा पराभव झालाच, किशोर पाटलांनी केलाच, परंतु अनिल सानप यांनी देखील किशोर पानसरेंचा पराभव केला. ही मोठी गोष्ट, मोठी गोष्ट आहे. आणि ठाकरे गटाला एकही जागा खोपोली शहरात मिळाली नाही, परंतु त्याच शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुवर्णताई मोरे या निवडून आल्या. मानलं पाहिजे. त्यांचा स्ट्राईक रेट 100%. सुवर्णताई यांचं सातत्याने महिलांसाठी काम असतं, सातत्याने काम. त्या माझ्या वर्गमैत्रीण आहेत. म्हणजे कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो. त्यांचे मिस्टर देखील, आम्ही सगळे आमचं सगळं तो एकत्र होतो, बघत होतो. आणि खरोखर म्हणजे मी बघत होतो की, आणि त्यांचं आजचं काम नाहीये, सातत्याने महिलांच्या गारड्यामध्ये असणार, महिलांसाठी ते सतत झटणारं सुवर्णताई असं त्यांचं काम आहे. मी बघा त्यांची देखील त्यावेळी इंटरव्ह्यू केली होती. किती अगदी झोपडपट्टीतल्या महिला देखील भरभरून त्यांच्या सुवर्णताईवर बोलले आहे. ही आमची लेक आहे, ही आमची सून आहे, ही आमची माहेरवासीन आहे. कौतुक आहे, दोघांचं कौतुक आहे. अनिल सानप, तुम्ही तर तोडलं हो. म्हणजे खरं तुम्ही जिंकलात. म्हणजे जे अशक्य होतं ते तुम्ही शक्य करून दाखवलं. सगळ्या टीमला मानलं पाहिजे. काय टीम, मला कृष्णा व्हॅलीमध्ये जी काही टीम भेटली, मी असे चेहरे बघितले, काय 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 म्हणजे मानलं पाहिजे. काय प्रॉपर नियोजन, कुठेच तुम्ही कमी पडला नाही, कुठेच. समजून जा तुम्ही, कुठेच कमी पडला नाही. सगळ्या गोष्टी अगदी दमदार.
आणि चांगलं भविष्य, चांगला चांगला चेहरा आहे. मूळचा पत्रकार असणारा अनिल सानप हा चेहरा आहे. भांडणार आहे, पोटात आग आहे, आग आहे. आणि त्या भागाच्या आता बाबतीत ज्या काय गोष्टी आहेत त्या करा. तुमच्याकडून होणार, तुमची सोनाताई असतील, तुम्ही असाल, अनिल सानप, तुमच्याकडून होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि आहे, ताकदवान नेते आहेत, ताकदवान ताई आहेत, युवकांचा चेहरा अनिल सानप आहे. तुम्ही करू शकता. आणि आता लोकांनी तुम्हाला इतकं भरभरून दिलंय, साथ दिले, संधी दिली, आणि कुलदीप शिंदे तुम्हाला देखील या ठिकाणी चांगलं मताधिक्य मिळालंय. तर चांगलं काहीतरी करा आता. करा करा करा. त्या विश्वासाने तुम्हाला मतदान केलंय. शुभेच्छा तुम्हाला, शुभेच्छा.